फर्स्ट आपण स्टार्ट करू स्टॅटिक स्ट्रक्चरल पासून. स्टॅटिक स्ट्रक्चरल इथे डबल क्लिक केलं तर तुम्हाला एक विंडो तयार होती इथे. ओके, ह्या विंडोमध्ये इंजिनिअरिंग डाटा, जॉमेट्री, मॉडेल, सेटअप, सोल्युशन आणि रिझल्ट. तर इंजिनिअरिंग डाटामध्ये तुम्ही जर का गेलात तर तुम्हाला वेगवेगळे मटेरियल इथे ॲड करतात. इंजिनिअरिंग डाटावरती आपण डबल क्लिक करूया तर तुम्हाला एकच मटेरियल इथं दिसतंय, स्ट्रक्चरल स्टील. स्ट्रक्चरल स्टीलचा डाटा इथं दिसतोय, डेन्सिटी काय आहे, टेन्साईल स्ट्रेंथ काय आहे. आयसोट्रॉपिक जर का बघितलं तर तुमचं यंग मॉड्युलस आणि पॉयझन्स रेशो तुम्हाला दिसतो. यंग मॉड्युलस तुम्हाला चेंज करता येतो MPa मध्ये, म्हणजे तुम्ही युनिट चेंज करू शकता त्याचं कसं पण. आता इथे तुम्हाला अजून मटेरियल ॲड करायचं आहे तर इथे बुक लायब्ररी म्हणजे इंजिनिअरिंग डाटा सोर्स, त्याच्यावरती क्लिक करायचं. जनरल मटेरियलमध्ये जायचं. जनरल मटेरियल म्हणजे जे आपले नॉर्मली आपण यूज करतो ते. आता इथं आपण ॲल्युमिनियमला एक ॲड करू. ॲल्युमिनियमला जसं आपण ॲड केलं तसं इथं बुकचं सिम्बॉल येतो की तो ॲड झालेला आहे आपल्या ह्याच्यात. ओके, त्यानंतर अपडेट द प्रोजेक्ट, रिटर्न प्रोजेक्ट, म्हणजे ते अपडेट केलं आपण, तो सेव्ह केला आणि रिटर्न आपल्या प्रोजेक्टवरती आलो. सेकंडरी काय, हे जसं वन बाय वन आपल्याला क्लिअर करत जायचं आहे. जेव्हा ह्याला टिक मार्क ग्रीन येईल तेव्हा आपला रिझल्ट ओके असतो. ओके, नेक्स्ट जॉमेट्रीमध्ये जाऊ आपण. जॉमेट्रीवरती डबल क्लिक केलं तर आपल्याला जॉमेट्री तयार करता येते ANSYSमध्ये. आणि जर का त्याला राईट क्लिक जर का केलं तर आपण जॉमेट्री कॉल करू शकतो. आता पहिलं आपण तयार करायचं बघू. आपलं युनिट असतं नॉर्मली मिलीमीटरमध्ये. ओके ओके, ही जॉमेट्री झाली. XY प्लेनवरती आपण लुक ॲट म्हटलं, म्हणजे आपल्याला XY प्लेनवरती ड्रॉइंग करायचं आहे. स्केचिंगमध्ये गेलो मी, सिम्पल. मी पहिला फक्त रेक्टँगल घेतो 0 0, रेक्टँगल 0 0 आणि हे. हा तुमचा रेक्टँगल तयार झाला. तर याला आपण डायमेन्शनिंग देऊ पहिलं वाटलंच तर. हॉरिझॉन्टल डायमेन्शन, याला हे जनरल डायमेन्शन, इथे एक डायमेन्शन. आता इथे तुम्हाला हॉरिझॉन्टल हे डायमेन्शन, याला आपण समजा 100 mm देऊ. ओके, आणि हे 50 mm. तर हा 50 बाय 100चा एक स्क्वेअर झाला. याला जनरेट जर का म्हटलं तर हा स्क्वेअर तयार होतो. ओके, आता याच्यात तुम्ही एक्सट्रूड जर का केलं तर हा वाढेल पुढे, म्हणजे एक रॉड तयार होईल. अप्लाय म्हटलं स्केच 1 साठी किती आहे तुमचं, तर आपण 500 mm पर्यंत तो वाढू, 500 mm. ओके, आता 500 mm ला आपण जनरेट जर का म्हटलं तर तो तयार झाला इथे. आता बघण्यासाठी तुम्हाला 3D मध्ये कन्वर्जन. ओके, हा 3D मध्ये तयार झाला. आता हा आपल्याला इकडे नको आहे, समजा आपल्याला वाटतं की तो पलीकडच्या साईडला मला हवा होता, तर डायरेक्शन नॉर्मलच्या ऐवजी रिव्हर्स करायचं आणि परत जनरेट म्हणायचं. तो तिकडे गेला प्लेनच्या, पहिला तो प्लेनच्या इकडे होता ह्या साईडला, म्हणजे आपण त्याची साईट किंवा डायरेक्शन चेंज करू शकतो. तर आपल्याला रिव्हर्स करायची गरज नाही, आपल्याला नॉर्मलच ठेवायची गरज आहे. नॉर्मल जनरेट. ओके, आता सिंपल आहे. आपल्याला याला हॉलो करायचं आहे, म्हणजे याच्यामध्ये परत एक होल आहे काहीतरी. तर ते कसं करणार, तर परत आपण XY ला नाही काढू शकत. त्यावेळेस आपल्याला ह्या प्लेन घ्यायचं, इथे राईट क्लिक, लुक ॲट म्हणायचं. ओके, लुक ॲट म्हटलं की ते प्लेन तिथं सिलेक्ट होतं डायरेक्टली. स्केचिंगमध्ये गेलो. आता मला इथे परत रेक्टँग्युलर एक शेप आहे ना मध्ये कट करायचा आहे. मी हा शेप पकडला असा. ओके, आता ह्या शेपचं पण आपल्याला डायमेन्शन द्यावं लागणार. डायमेन्शन जनरल, हे आणि हे. ओके, आता इथनं डायमेन्शन जनरल हे घेतलं आपण इथे. ओके, त्यानंतर वर्टिकल डायमेन्शन काढायचे ह्या पॉइंट पासून ही लाईन. ओके, हे एक डायमेन्शन वर्टिकल झालं. नंतर न परत आपल्याला काय, हॉरिझॉन्टल डायमेन्शन या पॉइंट पासून ही लाईन. ओके, मी सगळे डायमेन्शन देऊन दाखवतोय तुम्हाला. आता हे आपण सिंपल 80, आता हा किती, 80 म्हटल्यावरती हा पूर्ण 100चा होता, तर आपल्याला 10चा ठेवावा लागेल, म्हणजे हा सेंटरला आला. बरोबर.
व्हर्टिकल हा किती आपण 40चा नको, 40चा म्हणजे ते 50च आहे ना, 40 नको आपण हे 30 करू, 30 आणि खालनं हा 10 mm, तेव्हा तो सेंटरला आला हा आतला स्क्वेअर परत, बरोबर आहे. याला आपण जनरेट म्हणतो, एक्झिक्यूट करतो. एक्झिक्यूट केल्याच्या नंतर काय ते एक्सट्रूड केल्याच्या नंतर अप्लाय म्हणायचं याला. ॲड मटेरियलच्या ऐवजी कट मटेरियल म्हटलं मी, ओके, आणि जनरेट म्हटलं. बघा आता हा हॉलो तयार झाला. तुम्ही जर का बघितलं तर हा हॉलो तयार आहे, दिसला. हा हॉलो शेपमध्ये तयार झाला. कसा की आपण ॲड मटेरियलच्या ऐवजी इथे कट मटेरियल म्हटलं. कट मटेरियल म्हटलं की त्याच्यातनं ते मटेरियल रिमूव्ह होऊन जात आहे. म्हणजे याला पॉकेट तयार केला आपण. कटियाच्या भाषेमध्ये याला पॉकेट म्हणतात, इथे याला कट मटेरियल. म्हणजे एकाच कमांडमध्ये दोन्ही पण ऑपरेशन आहे, पॅड आणि पॉकेट दोन्ही ऑपरेशन एक्सट्रूड कमांडमध्ये तिथं आहेत. ओके, हे झालं तुमच्याला मेन पार्ट. ओके, आता याला आपण सेव्ह करून घेऊ पहिलं. सेव्ह. ANSYS मध्ये फोल्डर स्टॅटिक, ओके, स्टॅटिक नावाने दिलं. आता मॉडेलमध्ये आपण गेलो, डबल क्लिक करतो मॉडेलवरती, अलाव. स्टार्टिंग मेकॅनिकल, या मेकॅनिकलची विंडो तर स्टार्ट झाली आहे आता. ओके, हा बघा, हा पूर्ण पार्ट आपल्याला इथं आलेला आहे. ओके, हा तुम्हाला फिरून तुम्ही पाहू शकता, हा पार्ट कंप्लीट आहे. आता मी याचं सिम्पल मेशिंगमध्ये कन्वर्ट करतो. पहिलं मेश आणि फक्त अपडेट म्हणतो. ॲटोमेश चालतं, कटियामध्ये ॲटोमेश होतं डायरेक्टली, आपल्याला गरज नाही पडत मेशिंगमध्ये बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देण्याची. आता ॲटोमेश झाल्यामुळे इथं तुम्हाला त्याचं मेशिंग दिसतंय. पण आता इथे जर तुम्ही जर का बघितलं स्टॅटिस्टिकमध्ये, तर नंबर ऑफ इलेमेंट 840 आहे आणि नोड 32 आहे. आता मी मेशिंगमध्ये मला अजून थोडंसं फाईन मेशिंगमध्ये जायचं, तर मी काय करेल, सायझिंगमध्ये जाईल, कोर्सच्या ऐवजी इथे फाईन मेशिंग सिलेक्ट करेल आणि परत अपडेट म्हणेल. ऑटोमॅटिकली तो फाईन मेशिंगकडे वळाला. आता फाईन मेशिंग झाल्याच्या नंतर बघा तुम्ही, इलेमेंट पण वाढले, नोड पण वाढले. जेवढे नंबर ऑफ इलेमेंट आणि नोड जास्त असतील तेवढं आपण एक्झॅक्ट टू सोल्युशन जातो. बट त्याने काय होतं की त्याने तुमचा रन टाईम वाढतो. म्हणजे जेवढे तुमचे नंबर ऑफ इलेमेंट वाढतील, नोड वाढतील, तेवढा तुमचा कम्प्युटरला लागणारा सॉल्विंग टाईम वाढतोय. आता मला आणखीन पण फाईन करायचं आहे, तर इथे ज्यावेळेस मी फाईन म्हणतो त्यावेळेस इथं इलेमेंट साईज मी 5 mm ठेवतो. ओके, आणि परत अपडेट करतो. म्हणजे एक इलेमेंट 5 mm चा झाला, ते 5 मीटरचा झाला का इथे. ओके, सॉरी, युनिट काय इथे बघा, हा युनिटमुळे फरक पडला ना, मेट्रिक पाहिजे आपल्याला 5 mm. ओके, अपडेट झालं का, एकदम स्मूथ मेशिंग झालं बघा. आता आणखीन, आता ह्या मेशिंगसाठी इलेमेंट झाले 10,400 आणि नोड झाले 57,616. ओके, हे नोड आणि इलेमेंट तुम्हाला काउंट महत्त्वाचा असतो की किती नोड आणि किती याला केलेलं आहे. ओके, हे 5 mm फाईन मेशिंगमध्ये. आता स्टॅटिक स्ट्रक्चरमध्ये जर का गेलं तर तुम्हाला इथं दिसतं इनिशियल काय कंडिशन, याला ॲक्सलरेशन वगैरे आहे का, नाही आहे. आपल्याला लोडिंग कंडिशन द्यायचं आहे, मग फोर्स देऊ आपण. फोर्स इथं भरपूर लोडिंग आहे, प्रेशर, फोर्स, हायड्रोलिक प्रेशर, बेरिंग लोड, मोमेंट, लाईन, भरपूर काय. पण आपलं सिम्पल, आपल्याला कॅन्टिलिव्हर बीम करायचं आहे. लोडिंगमध्ये ते आणि सपोर्टमध्ये एक साईडला आपल्याला फिक्स सपोर्ट देऊ. कंडिशनमध्ये कन्स्ट्रेंट इक्वेशन जर का असेल तर, म्हणजे जर का पार्ट ज्यावेळेस असेंब्ली चालू होती त्यावेळेस तिथं कन्स्ट्रेंट इक्वेशनची गरज पडते, तोपर्यंत गरज नाही. आता फोर्समध्ये आपल्याला पहिला फिक्स सपोर्ट द्यायचा एका फेसला. हा फेस आपण फिक्स पकडू, अप्लाय. ओके, हा फेस फिक्स झाला. त्याच्यानंतर आपल्याला दुसऱ्या फेसला इथं फोर्स द्यायचा. फोर्स हे
म्हणजे फेस सिलेक्ट करायचा आहे म्हणून आपण हा सिलेक्ट करतोय. परत हा सरफेस सिलेक्शन अप्लाय. आता फोर्स आपल्याला जो काय पाहिजे तो वेक्टरमध्ये नको आहे, सिंपल कॉम्पोनंट्समध्ये घेत जायचं. कॉम्पोनंटमध्ये आता सिंपल हा कुठला आहे, वाय. आपल्याला खालच्या डायरेक्शनला करायचं आहे तर वाय मध्ये -500 हा न्यूटनमध्ये आपण फोर्स लावला. हे बघा त्याचं लगेचच इथं त्यांनी रिफ्लेक्शन दाखवलं की तो डाऊनवर्ड डायरेक्शनला फोर्स आहे. त्याचं डायरेक्शन वगैरे सगळं त्यांनी मेन्शन करतो फोर्स. आता सोल्युशनमध्ये आपल्याला काय पाहिजे, डिफॉर्मेशन, टोटल डिफॉर्मेशन पाहिजे आणि स्ट्रेसमध्ये इक्विव्हॅलंट वॉर्म मॅसेज स्ट्रेस पाहिजे. स्ट्रेसमध्ये इक्विव्हॅलंट वॉर्म मॅसेज स्ट्रेसच घेतो आपण, मॅक्सिमम प्रिन्सिपल किंवा मिनिमम प्रिन्सिपल स्ट्रेसवरती आपण नाही घेत. ओके, तर इक्विव्हॅलंट स्ट्रेस आणि डिफॉर्मेशन आपल्याला टोटल डिफॉर्मेशन. डायरेक्शनल डिफॉर्मेशन जर का घेतलं तर ते एक्स डायरेक्शनमध्ये, वाय डायरेक्शनमध्ये, झेड डायरेक्शनमध्ये, तिन्ही डायरेक्शनमध्ये येतं. ते आपण पाहू ज्यावेळेस त्याची गरज पडेल तशा प्रॉब्लेमची एखाद्या, त्यावेळेस आपण तो पाहूया. टोटल डिफॉर्मेशन घेतलं, ओके, टोटल डिफॉर्मेशन इक्विव्हॅलंट स्ट्रेस, आणि याला आपण सॉल्व म्हटलं. तुमचं सोल्युशन तयार होतं ते ऑटोमॅटिकली. आता हा स्टॅटिकचा एकदम सिंपल आणि बेसिक प्रॉब्लेम आपण सॉल्व केलेला आहे. हा सॉल्व होतोय. हे स्टेटस जोपर्यंत कंप्लीट होत नाही तोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व नसतो झालेला. त्यामुळे हे होईपर्यंत शक्यतो थांबायचं. ओके, हे बघा आता याचं आपल्याला सोल्युशन आलेलं आहे. आता स्ट्रेस जर का बघितलं इक्विव्हॅलंट स्ट्रेस तर 12.21 मॅक्सिमम MPa मध्ये आलेली आहे, आणि तुम्ही डिफॉर्मेशन जर का बघितलं तर 0.12. ओके, आता याच्यात आपण काय केलं होतं, डिफॉल्ट जे काय त्याच्याला आहे सॉलिडमध्ये ते कुठलंही स्ट्रक्चरल स्टील आहे. आता आपण आहे ना याचं एक स्क्रीनशॉट मारून ठेवू, लक्षात राहिलं पाहिजे म्हणून ना तुमच्या. कसं करणार आपण ते, स्नॅपिंग ना, स्नॅपिंग टूलने मी फक्त स्क्रीनशॉट शेव करून घेतो, म्हणजे आपल्याला तुम्हाला मला फरक दाखवायचा आहे म्हणून. कॉपी, दोन मिनटं. पेस्ट. हा सेम कन्सेप्ट आहे आपल्याला, सेम लोडिंग कंडिशन आणि बाकीच्या कंडिशन सेम ठेवतोय. फक्त आपल्याला मटेरियल चेंज करून मी तुम्हाला दाखवतोय की काय फरक पडतोय का. ओके, त्याचा रिझल्टमध्ये सॉरी डिफॉर्मेशन झालं. स्ट्रेसचा पण एक स्क्रीनशॉट घेऊ आपण. स्ट्रेसमध्ये आपण जर का आलो, स्ट्रेसमध्ये जर का आलो आपण तर हा स्ट्रेसचा झाला. ओके, आता याच्यात आपल्याला महत्त्वाचं काय आहे, मी तुम्हाला जे म्हटलं ते आपल्याला इथं काय केलं, सॉलिडमध्ये आपण
स्ट्रक्चरल स्टील, आपण ॲल्युमिनियम पण ॲड केलं होतं. इथं क्लिक जर केलं तर इथं बघा ॲल्युमिनियम आला एक इथं. मी ॲल्युमिनियम आलाय करतो आणि पूर्ण परत एकदा सॉल्व्ह म्हणतो. पूर्ण प्रोसेस परत एकदा मी सोल्युशन काढतोय. म्हणजे मी दोन्ही मटेरियल चेक करतोय. आता काय झालं बघा, मटेरियल असेसमेंटमध्ये इथे ॲल्युमिनियम आलाय दिसतंय. पहिलं आपलं वेगळं होतं, स्ट्रक्चरल स्टील होतं म्हणजे प्लेन MS होतं. आता इथे ॲल्युमिनियम आलाय झालं. म्हणजे FEM मध्ये महत्त्वाचं काय आहे इथे की आपल्याला मटेरियल चेंज जरी केलं तरी परत पहिल्यापासून सगळी प्रोसेस करायची गरज नाही पडली. हेच आपण हँड कॅल्क्युलेशन केलं जर का असतं तर काय झालं असतं की प्रत्येक वेळेस आपल्याला प्रत्येक फॉर्म्युला आपल्याला परत एकदा चेक करावा लागला असता आणि त्या फॉर्म्युलानुसार प्रत्येक गोष्टीचं आपल्याला अनालिसिस परत एकदा करावं लागलं असतं. मग याच्यापेक्षा हा कसा आहे, एकच ठिकाणी फक्त तुम्ही ॲल्युमिनियम अलाय केलं, ओके म्हटलं, लगेच तुमच्याला पुढच्या प्रोसेसला तो लागून जातो कॉम्प्युटर. ओके, आता तुम्हाला डायरेक्टली टोटल डिफॉर्मेशन आणि इक्विव्हॅलेंट स्ट्रेस तुम्हाला भेटून जाईल डायरेक्ट. हे बघा टोटल डिफॉर्मेशन आलं MM मध्ये, इक्विव्हॅलेंट स्ट्रेस पण आली. पहिलं किती होती इक्विव्हॅलेंट स्ट्रेस होती 12.21 होती, आता किती आली ती 12.59. तर आपण याचं स्क्रीनशॉट घेऊया. स्टॅटिक स्ट्रक्चरल इक्विव्हॅलेंट स्ट्रेस. आणि डिफॉर्मेशन किती आलंय त्याचं टोटल डिफॉर्मेशन 0.35. पहिल्या याचं डिफॉर्मेशन तो 0.12, ॲल्युमिनियम जर का वापरलं तर 0.35 असं तुमचं डिफॉर्मेशन होते. ओके, म्हणजे आलं लक्षात. तुम्ही जर का तिथे हे जर केलं मटेरियल प्रॉपर्टी चेंज जर केलं तर तुमच्या व्हॅल्यूज वगैरे सगळ्या चेंज होतात. म्हणजे हे ओके आहे आणि परफेक्ट पण चालू आहे आपल्याला. ओके, हे झालं तुमच्याला. बघा आता इथं सेटअपमध्ये पण क्लिक आलं, सोल्युशनमध्ये पण आलं, रिझल्टमध्ये पण आलं. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला परफेक्ट झालेल्या. मी इथनं हे क्लोज करतो डिझाईन मॉड्यूल. त्याच्यानंतर आपल्याला हे मॉड्यूलला मी फाईल सेव्ह प्रोजेक्ट म्हणतो, क्लोज करतो पूर्ण. ओके, आणि हे पण मी तुम्हाला सेव्ह करतो पहिलं आणि क्लोज करतो. ओके, तुमचा रिझल्ट अशा पद्धतीने तुम्हाला हे करावं लागतं. आणि याच्या खाली तुम्ही लिहू शकता काय हे डिफॉर्मेशन ऑफ बार, डिफॉर्मेशन ऑफ अंडर गिवन लोडिंग कंडिशन. ओके, असं तुम्ही याला नावं देऊ शकता. मग प्रत्येक इमेजला काय 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 तुमचं काय काय कंडिशन्स आहेत काय नाही, अशा पद्धतीने हा तुमचा रिझल्ट झाला डिस्प्ले. याचा रिझल्ट ANSYS-मधनं पण डायरेक्टली आउटपुट भेटतं. ते मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये वर्कआउट करून सांगतो. ओके, ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूयात. त्या लेक्चरला एवढं. आता प्रत्येकाने हाच प्रॉब्लेम किंवा याच्यामध्ये डायमेन्शन चेंज करून मला फक्त एक एक प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला दाखवतो मी. म्हणजे माझ्या लक्षात येईल की तुम्हाला कुठपर्यंत लक्षात आलेलं आहे काय नाही. ओके.